हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. आमच्या कॉलनीत नवीच एक बाई राहायला आली होती. सविताबाई. वय साधारण 25-26. गोरीपान, केसांना नेहमी फुलांचा गजरा, अंगावर छानशी साडी. तिचा नवरा बाहेर नोकरीवर, त्यामुळे ती दिवसभर बहुतेक एकटीच असायची. मी त्यावेळेस कॉलेजला जात होतो. माझं वय 20-21. सुरुवातीला तिच्याशी फक्त नमस्कार, काय बाई, एवढंच बोलणं व्हायचं. पण हळूहळू आमचं बोलणं वाढलं. एक दिवस मी कॉलेजला जाताना बाईनं हाक मारली, अरे जरा या पिशवीतली भाजी वर घेऊन ठेवशील का? मी पिशवी उचलली. तिचा हात माझ्या हाताला लागला आणि विचित्रशी शिरशिरीत अंगभर पसरली. त्या दिवसापासून माझ्या मनात वेगळेच विचार यायला लागले. रोज तिचं हसणं, तिचे डोळे, तिचा सुगंध मनात घर करून बसला. एक दिवस मी घरी होतो. पाऊस पडत होता. अचानक तिच्या घराचं दार ठोठावलं. मी दार उघडलं तर सविताबाई पूर्ण भिजून उभी होती. पाणी आलंय नळाला. मी भिजलेच. जरा टॉवेल मिळेल का? मी पटकन आत घेतलं. तिचे केस ओले, साडी अंगाला चिटकलेली. माझ्या नजरा हटेनात. ती हसून म्हणाली, कसल्या नजरेने बघतोयस ग तू? माझा धीर सुटला. बाई, खरं सांगू, तुम्ही खूप सुंदर आहात. रोजपासून मन तुमच्याकडे धावतं. क्षणभर ती शांत झाली. डोळ्यात खोलवर बघत म्हणाली, मला माहिती होतं, पण तू धाडस कधी करशील ते पाहत होते. पाऊस जोरात कोसळत होता. मी तिच्या जवळ गेलो. ती हलकेच माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. त्या क्षणी आमच्यातलं सारं ताण वितळला. त्या दिवसानंतर आमचं नातं गुपितच राहिलं. सकाळी मी कॉलेजला जाण्याआधी ती मला गजऱ्याचा सुगंध देऊन हसून बघायची. दुपारी ती मला चहा द्यायची. संध्याकाळी गच्चीवर दोघं मिळून पावसाकडे बघायचो. तिचा हात हातात घेताना मला वाटायचं हे क्षण कायमचे थांबून जावेत. ती माझ्या कानाशी हळूच म्हणायची, आपलं असं गुपित नातं कुणालाच समजू नये. आणि खरंच ते आमच्यातलं गुपित होतं. प्रेमाचं, आकर्षणाचं आणि रोमांच. त्या दिवसापासून आमचं नातं फक्त नजरेमध्ये, हलक्या स्पर्शामध्ये आणि मनातील भावनांमध्ये रंगू लागलं. पण आम्ही दोघांनाही माहिती होतं, हे नातं जगासमोर आणणं शक्य नव्हतं. एक दिवस सविताबाई मला म्हणाल्या, आपण जसं आहोत तसं सुंदर आहे. तुला मी मनापासून जपलंय आणि तू मला हे गुपित आपल्या हृदयातच राहू दे. कारण कधी कधी आठवणीचं प्रेम जगातल्या सगळ्यात मोठ्या वास्तवापेक्षा जास्त गोड असतं. मी तिला तिच्या डोळ्यात पाहिलं आणि मान हलवली. त्या दिवशी आम्ही शेवटचा वेळ गच्चीवर पावसात एकत्र उभे राहिलो. तिचा हात माझ्या हातात घट्ट होता, पण मनाने आम्ही दूर होतो. आजही जेव्हा पावसाचा वारा सुगंध घेऊन येतो, तेव्हा मला सविताबाईचे ओले केस, तिचं हसू आणि आपलं ते गुपित प्रेम आठवतं आणि मनात हलकेच कुजबूज होतं. काही नात्यांचा शेवट नसतो, ते फक्त आठवणीत जगत राहतात. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण पाहत आहात, पण व्हिडिओला लाईक आणि शेअर नाही करत, ते नक्की करा. भेटूया अशाच नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.